त्याला माहिती का तुम्हाला? काय? हा, कोण? देवांश आणि कृष्णा. हे काय काय मांडले बघा बरं. थांबा, मी एक एक विचारते तुम्हाला, तुम्ही सांगायचं मला काय काय. हा, आता पहिल्यांदा आपण डाळीचे प्रकार बघू. डाळीचे. हा, मला हरभऱ्याची डाळ दाखवा बरं. हरभऱ्याची नाही हे. हा, हरभऱ्याची डाळ ही अशी टप्पू टप्पू असते, जरा मोठी मोठी. ओके, ही कोणती आहे? हरभऱ्याची डाळ. ह्याच्यापासून काय बनवतात? वरण नाही, पुरण. पुरणाची पोळी बनवतात ना, ती ह्याच्यापासून बनवतात, हरभऱ्याच्या डाळीपासून. हा, आणि भातासोबत काय खातो आपण? डाळ म्हणजेच कोणती? वरण. ते कशाचं असतं? हे तूर डाळीचं. तूर डाळ. डाळीचे प्रकार किती आहेत हे बघ. 2 मिनिट थांब, सगळं शिकवते. ओके, हरभऱ्याची डाळ ही चपटी तुरीची डाळ. ही याच्यापेक्षा बारीक ही मुगाची डाळ. ओके, आणि ही लाल आहे ती मसुरीची डाळ. काढ बरं ही. मसूर डाळ दाखव. हे तुझ्या हातात आहे मसूर डाळ. ही लाल कलरची असते थोडी थोडी. ओके, लाल कलरची मसूर डाळ. ही टप्पू टप्पू, ही थोडी टप्पू, अशी मोठी मोठी. ती हरभऱ्याची डाळ. ही चपटी आहे ती तुरीची. ही छोटी आहे ती मुगाची. ओके, टाक ह्याच्यात. कळले डाळीचे प्रकार? हा, अजून पण डाळीचे प्रकार आहेत आपल्याकडं. ओके, आता मला हे दाखवा. हे काय आहे? हे गुळ आहे. गुळ कशापासून बनतो? ऊसापासून. अजून काय बनतं गुळापासून? ऊसापासून अजून काय बनतं? साखर बनते. अजून काय असतं ऊसाचं? रस. ओके, हा. कुठं बनतो हा गुळ? कंपनीत. ऊसापासून साखर पण बनते. आणि गुळाचं काय असतं? गुऱ्हाळ म्हणतात त्याला. गुळ. त्यानंतर मला हे सांगा, हे काय आता? मेथीची भाजी खाता? आवडती? पालेभाजी मेथीची. ते हे बिये, मेथीचं बिये, याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? मेथीला इंग्लिश मध्ये म्हणतात काय? फेन्युग्रीक. काय? फेन्युग्रीक. ओके, झाली मेथी. त्यानंतर हे काय? हे चटणी करतात, त्याची चटणी. ह्याची चटणी बनवतात. काय हे? वाटाण्याची चटणी बनवतात का? जवस. काय? जवस. ओके. हे काय? हे इकडे बघ. हे काय कृष्णा? धनिया पेरल्यावर काय येतं? धने शेतामध्ये टाकल्यावर मातीत काय उगवतं? कोथिंबीर. त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? कोरिएंडर. ग्रीन कोरिएंडर. म्हणजे काय? धने पेरल्यावर काय येतं? कोथिंबीर. माहितीच पाहिजे हे. हा, गप. हा, हे काय रे? दाखव. मकर संक्रांतीला खातात. संक्रांतीला काय खातात? हा, मग हे काय? तीळ आहे. हे तीळ आहे. आणि गुळ कुठे गेला? हा, हे गुळ. हे तीळ आणि हे गुळ हे एकत्र करून खातात. त्याला काय म्हणतात? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे तीळ. हे बघ, हे तीळ आहेत. ओके, ह्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? सिसम. हा, अजून काय बनवतात तिळापासून? काय निघतं अजून? तिळाचं काय असतं अजून? तेल काढतात. तिळापासून तेल बनवतात. ओके, हा. हे काय रे?
बदाम. बदाम माहिती आहे सगळ्यांना. ड्रायफ्रूट. अजून कोणते ड्रायफ्रूट माहिती आहेत तुम्हाला? काजू. काजू. अजून टीचर बघा ते एवढे असतात बारके. मनुके. 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 अजून हे काय आहे? सांगितलं तुम्हाला. काय? पिस्ता. पिस्ता. हा. मी खाऊ शकतो. त्यानंतर हे काय आहे रे? थांब 2 मिनिटं. हे काय आहे? जिरा नाही. जिरा कुठे गेला? जिरा आहे बघ. हा जिरा आहे. हा जो काळा काळा आहे थोडासा. जीरा आहे बडीशेप. हा हे बडीशेप आहे. हा थोडा जिरा काळा काळा असतो आणि हे बडीशेप हिरवी असती. जिरा आणि बडीशेप दिसायला थोडे सेमच आहेत, फक्त कलरमध्ये फरक आहे. ओके. अजून काय राहिलंय? हे कशाचं पान आहे रे? हे काय आहे? कशाचं पान आहे? पुलाव मध्ये टाकतो आपण. मसाले भात, पुलाव. काय आहे हे? मग सांगितलं मी तुम्हाला. कशाचं पान? तमालपत्र. पिंपळाचं नाही, तमालपत्र. हा. तेजपत्ता. हे मसाल्याचा पदार्थ आहे. मसाल्यामध्ये टाकतो. मसाला बनवते नाही, काळा मसाला, त्याच्यामध्ये हे टाकते. त्यानंतर हे काय रे? काळं लवंग. ओके. हे पण मसाल्यामध्ये टाकते. अजून काय टाकते मसाल्यामध्ये? विचारायचं आईला आज गेल्यावर. मसाल्याचे पदार्थ कोणते आहेत? तेजपत्ता, लवंग, काळी मिरी. अजून काय टाकते? दगडफूल. हा असतं, काळं असतं. अजून मेन काय टाकते मसाल्यामध्ये तिखट होण्यासाठी? काळी मिरची असते का? लाल मिरची टाकते. लाल मिरची आणि हिरवी मिरची दोनच असतात, काळी मिरची नसती कुठं. हे काय रे? पिवळं. पॉपकॉर्न. म्हणजे कशाचे दाणे? मक्याच्या कणसाचे दाणे. मक्याच्या कणसाचे दाणे. ओके. अजून मला सांगा, तेल कशापासून बनतं? गुळापासून तेल बनतं. तीळ. अजून हे मोहरी. मोहरीचं पण तेल बनतं. अजून कशापासून तेल बनतं? सनफ्लॉवर. डोक्याला काय लावतो आपण? कशाचं तेल लावतो? खोबऱ्याचं. म्हणजेच कशाचं? कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल, खोबऱ्याचं तेल लावताना पॅराशूट. हा. अजून कशापासून तेल बनतं रे? तेल अजून कशापासून बनतं? जेमिनीची हे असते बघ, सनफ्लॉवर ऑइल असतं. अजून सोयाबीन असतं का नाही? सोयाबीनचं पण तेल असतं, है ना? कळलं का? कसं वाटलं शिकवलेलं? मज्जा आली ना? माहिती नव्हतं तुम्हाला, हे सगळं माहिती पाहिजे. ओके.